श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज गुरु गंगागिरी महाराज जय. सद्गुरु श्रीपाद आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है. कृपया लाइन पर बने रहें. The person you are speaking with has put your call. हरितु निष्ठुर निर्गुण नाही माया बहुकटी नव्हे ते करिशियान कवने काही केले ते घेऊन हरिश्चंद्राचे वैभव राज्य घोडे भाग्य सर्व पुत्र पत्नी जीव डोंबा घरी ओपविधी नळ दमयंतीचा वियोग विघडिला त्यांचा संग आईसे जाणे जग पुराणे ही बोलती राजा शिबी चक्रवर्ती कृपाळू दयाळू भूपती तुळविले अंती तुळे मास तयाचे कर्ण भिडता समरंगणी पाणी व्यापेला रणी मागशी पाडोनी तेथे तात तयाचे बळी सर्वस्वी उदा जेने उभारिला करोनी कार तो पाताळी घातला श्रेयाळाच्या घरी धरणे मांडिले मुरारी मारविले करी त्यांचे बाळाच्या हाती तुझ भावे जे भजती त्यांच्या संसारा हे गती ठाव नाही पुढती तुका म्हणी करीशी ते घेऊन हरिश्चंद्राचे वैभव राज्य घोडे भाग्य सर्व पुत्र पत्नी जीव डोंबा घरी ओपविली महायोग पीठे तटे भीमरथा परम पुंडरीकाय दातुम मुनींद्रै समागत तिष्ठान्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाचे मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती हरितु निष्ठुर निर्गुण नाही माया बहु कठीण नवी ते करिश्यान कवने नाही केले ते जगद्गुरु तुकोबाराय देवाला म्हणतात पडा तू कसा आहे बा काय काय केलं अभंग जवळ जवळ 8 चरणाचा अभंग या त्यामध्ये बरेच दाखले दिले त्यांचा काही अन्याय नसताना त्यांच्यावर काय एवढा दुःखाचे प्रसंग यावा. पहिलं उदाहरण दिलंय हरिश्चंद्र राजाचं नाही का. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा तरी पाणी. किती वैभव आहे हरिश्चंद्र राजात. आवाज येतो ना. हा हा
त्याच्या जीवनात आलेले प्रसंग, अहो हरी तुम्ही फार निर्दय आहात. जगद्गुरु तुकोबाराय देवाला म्हणतात, हा कारण तुम्ही निर्गुण आहात, तुम्हाला ममता नाही. निर्गुण शब्द कशा करता वापरला? निर्गुण शब्द तस त्या अर्थी नाही वापरलेला इथं. त्याला आपण म्हणतो ना काय निर्दयी वा हा त्या अर्थी घेतलेला आहे. हा तुम्ही दयमाय नाही बा तुम्हाला असं इथं ममता शब्द वापरलाय. हरी तुम्ही फार निर्दय आहात, पण तुम्ही निर्गुण आहात, तुम्हाला ममता नाही. तर निर्गुणाच्या ठिकाणी काही व्यवहारच होत नाही ना. हा तिथे काय दयन लोभन ममतान मायान काय. तुम्ही फार कठोर आहात, तुम्ही फार कठोर आहात. जी गोष्ट कधी होणारी नाही, जी जगतामध्ये कोणी केली नाही, अशी निर्दयपणाची गोष्ट तुम्ही करता. म्हणजे हरिश्चंद्र राजाच्या जीवनातल्या घडलेल्या प्रसंगाचा टोपरा देवावर ठेवित खरं महाराज. हा आता आपल्याला त्याचा तुमच्यामुळं तुम्ही हा एवढा चांगला राजा, मग त्याला का बा एवढा त्रास? बरं त्याची काही चुकी नाही ना. हा तर त्याचं काही गोष्टी काय असतात पूर्वीच्या आपल्याला माहिती नसते, त्याच्यामुळे असं वाटतं आपल्याला बा देवाना काय त्याच्यावर अन्याय केला का. देव कोणावर अन्याय करीतच नाही. हा केले कर्म झाले, त्याची भोगाल. मार्क्स असतं ती, हा मार्क्सच असतं सगळं ती. इथं आल्यावर असं झालं का आपण म्हणतो देवाना कमून असं करावं बा. आता देव कसं कोणाचं वाईट करीन हो? हा सगळ्यांचा मायबाप येतो. आपलं कर्म फळ देत असतं, ते आपल्याला आठवत नाही ना मागचं. मागचं कर्म आपल्याला कोणालाच आठवत नाही, पण ते साठलेलं असतं. हा आणि मग ते परत पुढं भोगायला येतं आपल्याला. मग सुखाचा असो, दुःखाचा असो, काय असो, पुण्याचा असो, ते कर्म भोगायला आल्यानंतर मग आपल्या जीवनात दुःखाचा प्रसंग आला का आपण म्हणतो देवाना का बा एवढं दुःख द्यावं आपण, त्याचे तर आपण माळकरी आहे. हा खऱ्याचं नाही देव. हा देव खऱ्याचं नाही असं म्हणतो. हा आपण असं म्हणतो. मग पण आपण माग कोणावर काही मागच्या जन्मात जर आपल्याकडून काही चुकडलेली असली ती आपल्याला आठवत नाही ना. हा ते शेवटी मानावंच लागतं या गोष्टी. प्रारब्ध मानावं लागतं, संचित मानावं लागतं, क्रियामान मानावं लागतं, पुनर्जन्म मानावा लागतो. कारण हे सगळं बऱ्याच जन्माचा सगळा गुताडा आहे वा. काय आताच गुताडा करून ठेवला आपण असं नाही, तो मागचाच गुताडा आहे हा. त्यामुळं अहो हरी तुम्ही फार निर्दय आहात, कारण तुम्ही निर्गुण आहात, तुम्हाला ममता नाही, तुम्ही फार कठोर आहात. ती गोष्ट कधी होणार नाही, जगतामध्ये कोणी केली नाही, अशी निर्दयपणाची गोष्ट तुम्ही करता. की ही की हरिश्चंद्राचे सर्व राज्य वैभव हरण केले. आता काय त्या बाबांना स्वप्नामध्ये राज्यदान केलं होतं स्वप्नात. काय आता तो देवाच्या वंशातला राजा आहे ना तो. हरिश्चंद्र बरोबर रामाच्या वंशातला आहे. त्यांची ती परंपरा रामायणात दाखवली ना. सूर्यवंशातली राजी. सूर्यवंशी. प्राण जाय परवचन न जाय. काय म्हणजे स्वप्नामध्ये राज्य दान दिलं विश्वामित्रालाच ना. स्वप्नात राज्य दान दिलं म्हणजे ते काय साधं राज्य होतं का?
आणि प्रत्यक्षात देऊन टाकायचंय ना. हा काय काय राजे असतील बा. काय काय त्यांच्या त्या सत्यत्वाला काही हे का हो? काय सत्याचा अंगीकार केला म्हणून तर त्यांचं उदाहरण दिलंय नाही तर. हा आजच अंत्यविधीला अभंग झाला होता. हरिश्चंद्र राज तारा राणी वाही डोंबा घरी पायी. जे जगद्गुरूने त्याच्यावर अभंगच लिहिला ना मग. हा काय त्याचं वैभव. हे राजे काय प्रसंग आला पण सत्य काही सोडलं नाही बिचारीन. हा बिचारी आपण आता ते म्हणून पण सत्य सोडलं नाही म्हणून अजरामर झाले ना. काय अहो देऊन टाकलं ना राज्य. आणि काय नाही त्याला थोडा मोठेपणा सहन होत नाही ना. हा हरिश्चंद्राचं वैभव मोठेपणा सहन नाही झाला म्हणून त्याला त्रास द्यायचा म्हणून हे चालू आहे सगळं. हा देऊन टाकलं सगळं राज्य. पुढं किती मग स्वतःला वाई डोंबा घरी पाणी. काय त्यांच्यावर प्रसंग ती तारा राणी मुलगा रोहिदास. काय आता त्यांच्यावर दाखवलंय ते बेस्ट पैकी असं करीत. हा फारच त्यांच्यावर काय काय आता चक्रवर्ती राजाला अशी वेळ यावे स्मशानामध्ये. तिथं काशीलाच महास्मशानामध्ये ड्युटी लावली होती ना. हा प्रेत जाळायची. चांडाळ. हा कारण ते तुला धन द्यायचं होतं ना अजून. हा ते बाबांना ते राज्य तर घेतलं पण यांना तरी सोडलं नाही ना. हा त्रास द्यायचा म्हणून. हरिश्चंद्र तारा राणी. मग प्रेत जाळायला टॅक्स घेत होती. जशी आता सिटीमध्ये काही पैसे भरावे लागतात तशी. हा मग आता त्या बाईला ती तारा राणीला सुद्धा कामाला राहावं लागलं. थोडं त्या पोराला काहीतरी विषबाधा झाली. मग त्याचं प्रेत जाळायला आणलं. तिच्याकडे द्यायला काही नाही. मग तिथे काय प्रसंग आहे. आमच्या गावात पूर्वी हरिश्चंद्र तारा राणी वाई डोंबा याच्यावर नाटक झालं. मला थोडं आठवतं. असं त्याने पार्थ बनवलं होतं का समोरची लोक रडत होती अशी. भाव जर एकदा तयार झाला का त्यांच्यावर काय प्रसंग आले भाऊ. त्या हरिश्चंद्रावर त्याच्या मंडळीवर त्यांच्या त्या मुलावर ते प्रसंग पाहिल्यानंतर सर्वसामान्याचं अंतःकरण होतंय ना. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हरिश्चंद्राचे सर्व राज्य वैभव हरण केले. शेवटी त्याच्या मुलाला त्याच्या बायकोला व त्याला स्वतःला त्याच्याकडूनच डोंबाला म्हणजे नदीवरील महाराला विकविले. द्रव्य द्यायचं होतं ना अजून. ते काय जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुला दया कशी नाही आली व त्यांच्यावरती असं म्हणायचे महाराज. धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार. पुण्यवंत पाताळलोकी. पाताळलोकी. कोणाचा बहुमान वाढवला म्हणे. हा ते लय भारी. आता ती बहुतेक जनाबाईच आहे ना. हा जनाबाई. ती भांडती ना. आता तिच्यावर काय साधा प्रसंग आला का. तिच्यावर सुद्धा काय भयान प्रसंग आला ना का आयुष्य तिनं तिची भक्ती केली तिच्यावर चोरीचा आळा आला म्हणले साधी अवघड आहे. सगळं जीवन त्याच्या चरणी वाहून टाकलं. आई बापाचा त्याग सगळं वळून टाकलं आणि त्याच्यावर आळे यावा तिच्यावर देवाचा हार चोरला. आता तिचा काही दोषच नाही पण म्हणजे म्हणून ती म्हणली धुंद झाला तुझा दरबार.
मग त्यावेळेस तू आता शेवटी सत्याचा विजय होतच असतो, नंतर झाला तो. हा तोपर्यंत किती त्रास आहे. हम्म. नंतर सोळाचं पाणी झालं, तिचा जय जयकार झाला, नंतर अजरामर कीर्ती झाली. पण तिथपर्यंत जो प्रवास आहे त्यावेळेस त्या अंतःकरणाला किती त्रास होतो याचा काय विचार आहे का? हा हा ते म्हणून तिचं तसंच मग जगद्गुरु तुकोबारायांना म्हणायचंय, अरे त्या हरिश्चंद्रावर एवढा परीक्षा पावा, त्याला काही मर्यादा असावं ना. हा मग दिलं राज्य, मग संपला विषय. राज्य दिलं म्हणजे काही सामान्य गोष्ट आहे का? सगळं राज्य दिलं ना. हा मी स्वप्नात दान केलं. तुकाराम महाराज म्हणले, मग त्यावेळेस तू कुठं गेला होता? तू किती निष्ठुर आहे. तुला काही दया मया करुणा आहे का नाही? हा दुसरं उदाहरण दिलंय. त्याप्रमाणे नल दमयंती ह्या स्त्री पुरुषांचा वियोग केला. मीच असे म्हणतो असे नाही, सर्व जग असे म्हणते. आणि पुराणे कसे बोलतात. नळ दमयंतीचा त्यांच्यावर आलेले प्रसंग आता ते पुराणामध्ये आलेत ना. वय उदाहरण हा हरिश्चंद्राचा विषय आता त्या देवी भागवत मध्ये थोडा वाचायला भेटला. म्हणजे हे प्रसंग पुराणामध्ये लिहून ठेवलेले आहे ना. हा म्हणजे महाराज म्हणले मीच सांगतो असं नाही, पुराण सुद्धा सांगत आहेत म्हणले. त्यांचा जो वियोग झाला नळदमध्ये, त्यांना जो त्रास झाला, वियोगाचं दुःख झालं, हे तुला कळत नाही का? तो काही तडजोड का नाही केली? तो काम नाही का मग? हा त्या विश्वामित्राला काही समजून सांगायचं. हा तोच शास्त्र सांगतो ब्रह्मांडाचा मालक आहे. हा काय देवाला स्वतः सुद्धा त्या गोष्टी एकदा धारण केलं ना, लीला विग्रह, देवाला सुद्धा सहन करावं लागलं ना राम अवतारामध्ये. हा त्याला इलाज नसतो. ते भोगून संपणे हाच त्याला एक पर्याय. हा त्याच्यातून एकदा सरकामध्ये टिपरू गेलं, त्याला माग येतं का? नाही ना. अहो ते पिळूनच निघत. हा त्याला पर्यायच नाही, कोणी असू. सीता माता ज्यांनी आधी माया शक्ती, आता तिकडं बी जनक राजा आहे. हा पार्ट्या काही साध्या आहे का? नाही. इकडे दशरथ राजाची काय कीर्ती आहे. आणि त्या माऊलीला आणून जंगलात 14 वर्ष वनवास काही राहायची सोय आहे. काय काय हे का घडते? तात्पर्य हे कर्म आहे, नाही का? हा कर्म आहे. म्हणून कर्म महाराजांना थोडं त्याचप्रमाणे नल दमयंती या स्त्री पुरुषांचा वियोग केला. वियोगाचं दुःख भयान असतं. वियोगाचं दुःख भयान असतं. जसं एखाद्या लहान बाळाचा आईचा जर वियोग झाला तर आता सुट झाली, सामान्य दुःख असतं कधी. तसं ह्या नळ दमयंतीचा आहे तो बराच विषय. पण हे मीच म्हणतो असं नाही, सर्व जग असे म्हणते आणि पुराणे असे बोलतात. त्याचप्रमाणे चक्रवर्ती शिबीराजा आता ते काय याची बोलती परीक्षा पाहिली नाही बाबा. हा याच्याकडून त्याचेच मांस कापून ते त्याच्याच कडून वजन करवलं. आहे ते बरंच आता आपण ग्रंथामध्ये ऐकलेला विषय. ते पारड्यामध्ये ते पक्षाचं ते आहे ना सगळं. इंद्रदेव पोपट होते. हा म्हणजे ते तो काय परीक्षात पाहिली ना. हा
बळच म्हणजे हेच पाहिलं, सत्व पाहिलं म्हणतो आपण नाही का. हा. सत्व पण पावा किती, याला काही मर्यादा आहे का नाही. स्वतःचा मांस काढून हे करायचं म्हणल्यानंतर हा. सगळ्यात प्रिय तर आपल्याला आपलं शरीर आहे ना. हा. सगळ्यात प्रिय शरीर, आणि त्याचा मांस काढून त्या पारड्यात टाकायचं. काही कथा भारी आहे. हा. त्याच्यामुळे पूर्वीचे लोक पोते ऐकायचे. या कथा पोथ्यांमध्ये, ग्रंथामध्ये, पुराणामध्ये भरपूर आलेले आहेत. मग त्या शिबी राजावर काय प्रसंग आला त्याचा काही दोष दिसत नाही ना वरून. मागचं काय असं ना आपल्याला माहिती नाही, हा. पण मागचं असतच. पूर्वजन्मी पाप केले. हा, आता संतांनी लिहून ठेवलंय. आपणच केलेलं आहे, पण आपण ते मान्य करायला तयार नाही ना. हा. आपण मानून घ्यायला तयार नाही. माघार ते बहुविस्तारले. विस्तार काय आहे सांगा. आता एकच आहे, त्याचा मार्ग एक आहे. आता माग तर काही जाता येत नाही, ती कॅसेट माग जाता येत नाही. असं आहे फक्त ते भगवंताच्या चिंतनात जर भोगलं तर चटके कमी बसतात, एवढाच पर्याय असतो त्यात. प्रारब्ध बघूनच संपावं लागत असतं. पण भगवंताच्या चिंतनात एक खेळ म्हणून खेळच खेळायचा, पण समजून खेळायचा. आता हे पोरांचा खेळ राहतोच आहे ना. हा तरी खेळच आहे ना 4 दिवसात. नाही तर मग प्रारब्ध झाला धरून, दुःखाला धरून रडत बसलं तर कसं जमन. असं आहे ना. संपावं लागन, ते जाळावं लागन प्रारब्ध. शिबी राजा आता चक्रवर्ती आहे तो. त्याचप्रमाणे चक्रवर्ती शिबी. चक्रवर्ती म्हणजे त्याच्या खाली ते मांडलिक राजा असतात किती काही. चक्रवर्ती कोणाला नाही पदवी ती. त्याच्या खाली असे मांडलिक असे भरपूर राजे असतात. ज्याला तेवढे जास्ती राजे त्याच्या हाताखाली असतील त्याला चक्रवर्ती पद असतं. बहुमत. पंतप्रधान कोणाला करते का नाही. तिथे ते बहुमत सिद्ध करावं लागतं ना. मग ते जरा संघाचं काय एवढं राडा गुतेला होता, त्याला चक्रवर्ती व्हायचं होतं. ते सगळे राजे जिंकून मांडलिक राजे त्याच्या ताब्यात ठेवून मग चक्रवर्ती होता येते ना. तसा हा शिबी चक्रवर्ती राजा आहे. असे मांडलिक राजे त्याला अनुमोदन देणारे त्याच्या पार्टीचे भरपूर होते, त्याला चक्रवर्ती म्हणतात. चक्रवर्ती कोणाला पदवी नाही ती. चक्रवर्ती म्हणजे फार मोठी पदवी ती. त्याचप्रमाणे चक्रवर्ती शिबी राजा याच्याकडून त्याच मांस कापून ते त्याच्याकडूनच वजन करून घेतलं. त्या पारड्यामध्ये ते पक्षाचा अंत विषय. आता कर्णाचं उदाहरण दिलंय. त्याचप्रमाणे कर्ण अर्जुनाशी समरांगणात युद्ध करताना बाणाने गत प्राण स्थितीत पावला. कर्ण त्याला ते मूळच उदाहरण होतं कर्णाकडे नाही का. त्याला या गोष्टी याच्यातच असतात, पिंडातच असतात. उदार कर्ण म्हणून आज प्रसिद्ध आहे. पण मागच्या आठवड्यात त्याचं एक उदाहरण पाहिलं. कर्ण मूळचा उदारच होता, जो त्याचा रोजचा दरबारच भरायचा ना. कोणी याचं किंवा त्याचं काम झाल्याशिवाय तो बाकीचं काही पाहत नव्हता. काही मागणारा येऊ द्या. कर्णाच्या आता त्याला एक राज्यच दिलेलं होतं ना दुर्योधनानं. तो प्रसंग याचा आहे का दिलं होतं काय, पण एक राज्य दिलेलं होतं त्याला. आणि मग तो एवढी सत्ता होती. सकाळी त्याच्या दरबारामध्ये याचक आला का तो पहिलं याचकाचं मिटवायचं आणि मग बाकीचं काय असेल ते रोजचं होत त्याच्या वादात. जो कवच कुंडला काढून देतो स्वतःचं अंग असं जसं आपण कातडी काढून द्यायची ना स्वतःची, जन्मदाच कवच कुंडला होतं. सूर्यपुत्र आहे ना तो. कारण आपल्याला कथा सगळी माहिती आहे.
पण कर्ण मूळचाच उदार आहे, त्याचा तो स्थायी भावी. मग त्या कर्णाची परीक्षा किती पावा द्यावा ना. हा. शेवटी ज्या वेळेस कर्णाला बाकीची मंडळी होते ना, हा. भीष्माचार्य गेले आणि द्रोणाचार्य जोपर्यंत होते, भीष्माचार्य द्रोणाचार्य, तोपर्यंत कर्णाला काय विधी ना ते पॉवर, हा. सगळे पॉवर भीष्माचार्यांकडे होते. आणि मग भीष्माचार्य गेले, द्रोणाचार्य गेले आणि मग कर्णाचा नंबर लागला ना. हा. का तर सुतपुत्र म्हणून. हा. आता तो काही सुतपुत्र नव्हता, पण आपला इथं मुद्दा असा आहे, ज्यावेळेस शेवटी लढायला आला ना तो अर्जुनाशी, हा. मग त्याला त्यावेळेस विद्या आठवणा, गण ब्रह्मास्त्र त्याला भेटलेलं होतं विश्वामित्राकडून, पण त्याला ते आशीर्वाद कळाला नाही, थोडं खोटं. मी ब्राह्मण आहे म्हणून त्यानं ती विद्या प्राप्त केली होती ना. हा. आणि त्या बाबाचं असं होतं, तो फक्त ब्राह्मणाला शिकित होता. हा. आणि द्रोणाचार्य फक्त क्षत्रियांना शिकित होता. हा. द्रोणाचार्यांनी शिकवलं नाही, बोलला उलट किती काही बी, नाही तर त्याच्याकडे गेला होता तो शिकवायला ब्रह्मास्त्र. अर्जुनाकडे ब्रह्मास्त्र होतं ना. हा. अर्जुना संग लढायचं म्हणले, ब्रह्मास्त्र पाहिजे ना, युद्ध आहे ती. हा. अर्जुन म्हणे काही कर, पण तो ब्रह्मास्त्र शिक. केलंय. द्रोणाचार्यांनी मोकार बोलले त्याला, अरे मी काय असा सामान्य गुरु आहे का म्हणले, फक्त क्षत्रियांना राजे लोकांना शिकवतो म्हणले. हा. आणि तू काय म्हणले, तू सुतपुत्र आहे म्हणले. किती अपमान झाला असं. हा. पण गेला तो अपमान. अरे तो तिकडे घोडी बिडी सांभाळावं म्हणली, तिकडे घरात पीठ टाकावं म्हणली, तो काम नाही म्हणले, जाय. हा. त्यासारख्या असं कोणाला सटरला मी शिकत असतो का म्हणले. आणि मग भयान अपमान झाला, पण आता लढायचं आहे ना. हा. मग गेले याच्याकडं परशुरामजींकडं, आणि मग तिथं सांगितलं मी ब्राह्मणी म्हणून. हा. ती घडी लय कडक. परशुराम म्हणजे लय कडक, भयान कडक. आणि मग शिकवलं सगळं शिकून झालं. त्या काळात त्यांच्याकडून एक गाय मिली होती कर्णाकडून. त्या काळात तो तिथं थांबला ना विद्या शिकायला. हा. त्या डोंगरावर फिरायला जात असताना एक गायीची हत्या घडलेली त्याच्याकडून, कर्णाकडून. तिथे ते एका साधून त्याला शाप द्यायला होता, हा. तुझ्याकडून गो हत्या घडली ना म्हणले, तुझं रथाचं चाक जर खाली गेलं तर परत वर येणार नाही म्हणले. म्हणजे तोही एक त्याला शाप होता. हा. पुन्हा परशुरामजींना त्याला शाप दिला होता. हा. चोरून विद्या घेतली ना. हा. चोरून विद्या घेतली म्हणले, मग ते मांडीवर झोपली, त्या भोंग्यानं ती मांडी पुरली, त्यातून रक्ताची धार यांचा पूर्ण होती, जागृत झाली होती, म्हणून विश्रांत. त्याला परीक्षा पाहिजे ना. हा. आणि मग पाहिलं सारे काय म्हणले कर्णा, मग मांडी सगळं पाहिलं, म्हणली ही मांडी ब्राह्मणाची नाही म्हणली, हा. ती मांडी क्षत्रियाची म्हणली. आणि मग थरथर कापायला आलं, इथं हातावर पाणी घेतलं आणि शाप देऊन टाकला. ही दिलेली विद्या तुला फलप्राप्त नाही म्हणून, तुला स्मरणच होणार नाही म्हणले प्रसंग आल्यावर. मग अशा प्रसंगाला चाक जमिनीत गेलंय, रथाच्या खाली उतारलाय, चाक वर उचलितोय आग धरून, पुढून तिकडून अर्जुन बाण मारितोय. देव म्हणतो मार, त्याला सोडू नको तो म्हणला हा का धर्म आहे का म्हणले, अरे मी खाली आहे तुम्ही वर आहे, नाही आता शस्त्र नाही. देव म्हणले तुला आता धर्म आठवला. द्रौपदीवर प्रसंग आला त्यावेळेस तुमचा धर्म कुठे गेला होता म्हणले. अभिमन्यू तुम्ही एकट्याला मारलं म्हणले गाठून, त्याच्या हातात काय नंतर शस्त्र होतं का रे म्हणले. तुम्ही आख्याने
सगळ्यांनी मिळून एकावर हल्ला केला म्हणले ते स्वतःचा बालक अभिमन्यूच ना. हा त्यावेळेस तुमचा धर्म कुठे गेला, तुला आता धर्म आठवला म्हणले. अर्जुना म्हणले मार याला सोडू नको म्हणले. आणि एवढ्या चपटेत देवान तिची परीक्षा पाहिजे पुन्हा. आता त्याच्यावर काय प्रसंग झाला होता. शेवटी भगवंताना त्याचं हे केलं. काय म्हणलंय त्याप्रमाणे कर्ज अर्जुनाशी, त्याप्रमाणे कर्ण अर्जुनाशी समरांगणात युद्ध करताना बाणाने गत प्राण स्थितीत पडला. मग शेवटी चाकही निघालं नाही. एका हाताना तो हे करीत होता बरं का. आता ते महाभारत पाहिल्यावर कळत आहे. पाहिले आपण महाभारत होतो त्यावेळेस आपण म्हणून नाही. त्यावेळेस एवढं भारी पाहिलं नसतं भेटलं, एवढं रामानंद सागरनं भारी दाखवलंय आपल्याला नाही. ते जर पाहिलं तर काय पाहायला पाहिजे ते असं निवांत सगळं फार डोक्यातलं एकदम असं भारी लई भारी काय एक एक प्रसंग असा पाहायचा. लय जबरदस्त बनवलं काय. आणि मग शेवटी त्याचं पान लागला, तो धारा तीर्थी पडला. आणि आता देव तिची परीक्षा पाहतोय. आता प्रसंग काय आहे, आता त्याचा रथ गेला, सगळंच गेलं. आता पानाना जर्जर झालाय तो, कर्णन खाली पडलाय. आता काय कर्ण अर्जुनाशी समरांगणात युद्ध करताना बाणाने गतप्राण होणार आहे. आता बाण लागला ना, आता तो काय होणार आहे, त्याचा मृत्यू होणार आहे, त्याचा विषय संपणार आहे. तेवढ्याचा पटीत हा बाबा जाऊन त्याच्याकडे काय मागतोय. आता मागायचं टाइम आहे का? नाही. हेच काम असं आहे. त्याचे त्याच्याकडे त्याला यानं ब्राह्मणाचं रूप धरलं. तेव्हा त्याला कोणतं रूप धरता येतं त्याला काय. अशा वेळेस ब्राह्मणाचं रूप धरलं म्हणले आता करणं मला काहीतरी तू हे करणं म्हणे. मी याच की म्हणले. आता काय त्याचं, आता तो कोणत्या स्थितीत आहे, मारायचं. अहो त्याच्याकडे आता घरात तीर्थी पडलेला आहे तो. आता थोड्या वेळात प्राण त्याचा जातोय. यानं लगेच ब्राह्मणाचं रूप धरलं आणि याचा त्याच्या समोर गेला. आता मला काहीतरी ते म्हणले. आता तो कर्णच आहे ना. कर्णाच्या त्याचं दातृत्व, त्याचं औदार्य, त्याच्या अंतकर्त्याचा तो स्थायी भाव आहे देणं. दानाच्या बाबतीत तो मागच हटू शकत नाही. मग त्याची दात सोन्याची होती ना पुढची. कर्णाची दात सोन्याची होती, सोन्याची. आता दात पाडून द्यायचं सोपं आहे का? नाही. तेव्हापासूनच म्हणणे केले काय ना. पण म्हणतो आता काही नाही, तुला काय दात पाडून देऊ का? आता आपले दात कोण घे. आपले काय सोन्याची आहे का? नाही. कर्णाची सोन्याची होती. त्यानं ते तिथंच एक दगड घेतला आणि ते दात पाडले आणि घे म्हणले. पहा बाबा कसं आहे. म्हणून महाराज म्हणले तू निष्ठुर आहे, तुला काही दया माया. तू अरे निष्ठुर निर्गुण, तर तुला काही आहे का नाही. तरी काय मागावा. आता त्याच्यावर प्रसंग काय आहे. जीवनात किती त्याच्यावर प्रसंग आले तरी तो त्याची परीक्षा पाहतोच शेवट. त्याची सोन्याची बांधलेले दात त्याच्याच हातून पाडून मागितले. पहा, आणि त्यानं दिले ना पाडून. दिले ना पाडून. जिवंतपणे दात पाडून द्यायचं सोपं आहे का? नाही. काय ते वेदना काय असती, पण माग सरला नाही. माग सरला कारण ती ही फायनल परीक्षा होती ना. मग अख्ख्या आयुष्यभर अभ्यास केला आणि परीक्षेच्या टायमाला आता ही परीक्षा आहे ना. देव सुद्धा प्रसन्न झाले ना त्याच्यावर. मग
तर तू पास झाला बाबा परीक्षेमध्ये. हा किती परीक्षा. हम्म. म्हणून हरितू निष्ठुर निर्गुण. नाही माया बहु कठीण, तुला माया नाही दया नवी ते करशी आण. हा कवणी नाही केले ते, कोणा जे केलं नाही ते तू करतो म्हण. या मुद्द्यावर जर आला तर मग तुकाराम महाराजांचं बरोबर. हा कारण आता या बाबांनाच मागितले ना जात. हा तिकडे होता बा तो ऋषी होता, पण आता इथं देवानं देवच मागू राहिलाय ना. हा तुकाराम महाराजांचं बी काही तसं केलं नाही. इथं अगोदर वाटत होतं बा देवाचा काय दोष, हरिश्चंद्राला त्रास आहे त्यांचं, तिकडे त्यांचं वेगळं आहे ना. त्यांचं भांडण हे स्वतंत्र आहे, देवाचा काय संबंध आहे त्याच्याशी. हा पण इथं देवानं मागितलंय ना. हा मग तुकाराम महाराजांचं बरोबर. तुकाराम महाराजांचं बरोबरच आहे सगळं. त्यांना सगळं ज्ञान आहे, त्रिकाल ज्ञानी महात्मे नाही का. हा त्यांना भूत भविष्य वर्तमान प्रत्येकाचं मागचं सगळं सगळं ज्ञान असतं संतांना. म्हणून ते म्हणले. आता दुसरं उदाहरण दिलं, त्याचप्रमाणे महान उदार राजा बळी, ज्याने आपण जाती आहोत अशा अभिमानाने दातृत्वपणाचा हात निरंतर उभारला. हा बळी तर लईच उदार होता. त्या बळीच्या उदारपणाला काही मापच नाही. हा देवानं त्याची परीक्षा पाहिजे. देवाला काय करायचं होतं. आता तो शेवटी मग राक्षस आहे ना. हा गुण त्याचा चांगला आहे, उदारत्व. उदारत्व हा गुण, दान देण्याचा गुण चांगला आहे, पण शेवटी राक्षसी गुण काही सोडत नाही ना ते. ते बाकीचे गुण साधू संतांना त्रास देणं, भानगडी हे ते तर काय शेवटी मग देवाचं काम आहे ना. मग त्यांना ते संवारी काही दुर्गुण असतातच ना त्याच्यामध्ये, पण हा बाकी त्याच्याकडे चांगला आहे. मग बळीचं असंच होतं, रोजचा दरबार. कोणी काही मागायला येऊ, कोणी काही मागायला आलं तर बळी त्याला मोकळं जाऊन देत नव्हतं. हा बटू वामन रूप धरलं ना देवाना. वामन रूप असं तेजस्वी रूप धरलंय. वर हातामध्ये छत्री आहे, छत्र आहे, त्रिपुंड लावलेलं आहे. लयच भारी दाखवलं भगवंताचं स्वरूप. असं तेजस्वी रूप धरलं, असं बालरूप छोट. तिथं आल्यानंतर मग तो त्याचा यज्ञ चालू असतो तिथं. बळीचा आहे ना, त्याचे ते गुरु काय नाव त्याचं, शुक्राचार्य. असुरांची गुरु आहे ती शुक्राचार्य. शुकाचार्य वेगळे आणि शुक्राचार्य वेगळे बरं. शुक्राचार्य त्यांचे सगळ्यांचीच गुरु आहे ती. इकडे जसे देवांचे बृहस्पती गुरु, तसे राक्षसांच्या आता त्या पार्ट्या पहिल्यापासूनच. कोपरगावला आहे तपोभूमी. हा, कोपरगावला मंदिरच आहे ना. शुक्राचार्यांचं मंदिरच आहे तिथं. असं त्यांचं काही काळ वास्तव्य म्हणा, काही कवाय ना. आता ही भूमी म्हणजे कशी आहे, गंगेच्या कडाला म्हणजे पहिल्यापासूनच आम्ही तिथं आले म्हणजे त्या भूमीचं काय वर्णन करावं नाही का. आता ती गंगाची आपली, आणि त्या गंगेच्या तीरावर पूर्वीच्या काळात असेल त्यांचं वालं काहीतरी तिथे काही काळ वास्तव्य म्हणा, काही कवाय ना. त्याचं एक स्मरण म्हणून तिथं मोठं अधिष्ठान आहे. आणि मग त्याने आले आता याचे म्हणूनच आले होते ना. ते म्हणले माग तुला काय मागायचं ते. तर म्हणलं अगोदर संकल्प सोड. म्हणले मी याच्या काला मागे जाऊनच देत नसतो. म्हणले तुला काय मागायचं ते माग ना. म्हणले आता ते व्यवसाय पोरग दिसलं काय मागणार आहे. ते म्हणले नाही मा तसं नाही. म्हणले तुला अगोदर संकल्प सोडावा लागल.
नंतर मागन म्हणले मी. हा घे हातावर पाणी म्हणले. आणि त्या शुक्राचार्याने जेव्हा पाहिलं ना याच्याकडे चांगलं, हा तो म्हणला, "ऐ, सोडू नको म्हणले संकल्प." संकल्प सोडू नको म्हणले. हा तुला हा शब्द जर गुतवलं ना म्हणले, आपलं काम करून टाकीन म्हणले हा. याचं काल आहे माझ्याकडे म्हणले. मी आयुष्यभर कोणालाच नाही म्हणलो नाही, माझ्या इथून याच्या मागे गेलाच नाही म्हणले. मी आता कसं काय जाऊन तीन म्हणले. आता गुरु सांगतोय. गुरु सांगतो तर तू येड्यावानी करू नको, संकल्प नको सोडू म्हणले. राजा म्हणे, अरे तो म्हणे हा साधा सुद्धा कोणी नाही म्हणले, हा जगाचा बाप आहे म्हणले, हा रूप धरून आला म्हणले. वा, आहे ना काहीतरी. बरी हुई सती नहीं गई, विरोचन के साथ. हा 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 ऐसा पुत्र हे करूंगी जो प्रभू पसारे हात. प्रभू पसारे हात. म्हणजे तो म्हणले, अरे हा जर देव माझ्याकडे याचक म्हणून येत असता तर मग काय सामान्य भाग्य आहे का म्हणले. तिनं असा पोत्र तयार केला होता त्याच्या आईना का प्रभू पसारे हात. बरं झालं सतीने गेले म्हणले मी. विरोचन के साथ. आता ते काय कालाच्या ओघात हे गोष्टी विस्मरण होतात. आणि मग संकल्प सोडायला मग पाणी लागत ना, लगेच झारी घेतली त्यांना. हातात पाणी घेतलं तर ते पाणी पडत कुठे, तो शुकाच्या हरे त्या नळीमध्ये जाऊन बसला. तिथून ते पाणी बाहेर येतं ना झारीतून, त्याच्यामध्ये सूक्ष्म रूपानं का पाणीच नाही येऊन द्यायचं, संकल्प नाही सोडून द्यायचा याला. मग त्या वटू वामनना पाणी येणं म्हणून मग असं काहीतरी घातलं त्याच्यामध्ये, त्याचा डोळाच पडला. आणि मग तो मोठ्यानं आरडायला लागला, डोळा गेला, डोळा गेला, डोळा. मग कोणाचे रूप धारण केलं त्यानं त्याचं. पण शेवटी संकल्प, मग ते पाणी आलं, त्यानं संकल्प सोडला. आणि मग माग म्हणले, काय मागायचं. तो म्हणे, मला काय नाही, 3 पावलं भूमी लागायची म्हणले. अरे काय बालक म्हणले, तू काय मागणारा काय देणारा काय याचं तरी तुला काही कळतं का म्हणले, काय मागावा. अरे काहीतरी जास्त माग म्हणले, काहीतरी मोठं माग म्हणले. 3, आता मी राजा काय साधा सम्राट आहे का म्हणले. नाही, मला 3च भूमी लागायची म्हणले. ते बी माया पावलानच मोजून लागायची म्हणले. तो तिकडून मोठमोठ्यानं आरडतोय त्याचा गुरु, अरे बाबा तू अजूनही सावध होय म्हणले. अजूनच सावध होय म्हणले. अरे तो देऊ नको म्हणले त्याला. नाही म्हणले, मी संकल्प सोडलाय, माझं व्रत आहे म्हणले. आधी तिला माग जाऊन द्यायचं नाही याच्याकडे माझं व्रत हे, आयुष्यभर मी हे व्रत सांभाळणं. आता जगाचा मालक माझी परीक्षा पाहायला आलाय ना, आता कसं मागे सरण म्हणले मी. दिलं ना त्यांना 3 पावले. आता हा ब्रह्मांडाचा मालक आहे, अनंत ब्रह्मांडे वदरी हरी हा बालक नंदा घरी. आता याचं पाऊल काय सामान असन का हो. नाही. नवल केवडी केवडी नकळे कानोबाची कोडी. अहो यांना मग हा मोठा झाला ना, इतका याचं विश्व एकाच पावलं त्यानं फार सगळं हे करून टाकलं ना. ईश्वरी स्वर्गन मृत्यून पाताळन. दुसरा पाऊल आणि तिसरा पाऊल कुठं ठेव म्हणले. ठेव माझ्या डोक्यावर म्हणले. मग कुठं ठेवतो आता. पाताळात घातलं ना त्याला. पाताळात घातलं, पण देव प्रसन्न झाले ना त्याच्यावर. मग देव त्याच्यावर प्रसन्न झाले. द्वारपाळ बळी द्वारी झाला. त्याला तिथं कामाला ठेवलं त्यानं. वाचमॅन म्हणून. बाबाचं काय म्हणून महान उदार राजा बळी त्याने आपण दाती आवताच्या अभिमानाने दातृत्वपणाचा हात निरंतर उभारला आहे.
त्याच्या जवळही कपट करून. हा, आता त्याला काही कळून दिलं का? नाही ना. हा, नाही ना. आता कोणाला कळून द्यायचं आहे भाऊ? आता कोणाला कळून द्यायचं? चतुरा तू शिरोमणी गुण लावण्या ठिकाणी. म्हणजे महाराज म्हणले त्याच्या जवळ कपट करून म्हणजे त्रिपाद भूमी मागूनच त्याच्या मस्तकावर पाय देऊन अखेर त्याला पाताळामध्ये घातले. देवाला त्याला फक्त पाताळातच घालायचं होतं. इथं हा त्रास देत होता ना. हा. पण मग आता देव येतो, कृपाळू आहे ना हा. शेवटी. मग तो परीक्षेत पास झालाय ना. हा. मग म्हणले मग आता काय काय नाही म्हणले, आता तो मला रोज तो दर्शन झालं पाहिजे म्हणले. बाकी काय मला तुझं रोज दर्शन झालं पाहिजे. देवाला राहावं लागलं ना तिथं. बळीच्या दारामध्ये द्वारपाळ बळी द्वारी एकोपा चिरुन फिडी ऋषिकी अंबरीची ऋषी गर्भवास. बळी जरी पाताळात घातला पण खाली सुद्धा पाताळात त्याचं राज्य आहे ना. मग तिथं या बाबाला राहावं लागलं ना. मग काय करणार आहे? मग रामायणाचा विषय आला ना. रावण नव्हता गेला का तिथं डोकं लावायला. रावण सगळ्यांना डोकं लावायला जात होता ना. सगळे राज्य घ्यायचे त्याला. मग बळीला डोकं लावायला गेला होता. पण हा द्वारपाळ असल्यामुळे त्याला जमून नाही दिलं त्यानं. बरेच दिवस बांधून ठेवलं होतं बळीनं. पळून जायला लागला का हा द्वारपाळ पुढे धरून आणायचं. आता याला काय अवघड धरून आणणं. रामायणामध्ये यांचा लय भारी विषय आला. कोणा रावणाची हाल केली. त्या वालीनं नाही का पाळण्यावर बांधला होता. तसा बळीकड हा ते लीद व्हायला ठेवलं होतं याला. गाढवाची लीद रावणाला. बस पळून जायला पाहिजे. पण हा भगवान परमात्माच तिथं जर द्वारपाल होता, हा कुठं त्याला जाऊन देईन का? नाही ना. मग ब्रह्मदेव आले. जाऊ त्याला सोडा म्हणले. याला लेकरू म्हणले चूक झाली त्याच्याकडून. तडजोड केली थोडी. मग त्याला ती घेऊन आले होते. याच्यावाले मग पार ते दाढी मिशान सगळं याचे पार हे केलं होतं. चमन केली होती इथे. आपला इथं विषय आहे उदार बळी. उदार आहे. त्रिपाद भूमी मागून त्याच्या मस्तकावर पाय देऊन अखेरीस त्याला पाताळामध्ये नेले. आता या बाबानं नेलं घातलं ना पाताळात. थोडं कपट केलंच ना. म्हणून महाराज म्हणले हरी तू निष्ठुर निर्गुण. नाही माया भाऊ कशी. अरे नवे ते करीशी आण कवनी नाही केले ते. अरे ते कोणाला करता येणार नाही तर नाही. येत असत नाही देखील येते मिळ देत असतो तो. त्याप्रमाणे अजून एक उदाहरण आहे भाऊ. प्रमाणे श्रीयाळ राजाची घरी धरणी घेऊन त्याच्या हातानेच त्याची पोर मारवली. ते सांगून त्यांचा विषय काय तो वेगळा ऐकला नाही. श्रीयाळ राजाचे घरी धरणी घेऊन त्याच्या हातानेच त्याचे पोर मारवले. ते नव्हतं का कुठायला लावलं होतं. याच्यात आहे बा ते एक तारीवर म्हणतात ते बेदिक असताना ते त्याच्यामध्ये कसं सांगत असते ते. आणि आहेत ग्रंथामध्ये ते काही काशीखंड वगैरे जे ग्रंथ आहे ना त्याच्यामध्ये या सगळ्या कथा आहेत. काशीखंड म्हणून एक ग्रंथ आहे. कथा. हा ते नव्हतं का कुठायला लावलं होतं. रडायचं नाही. हा मग तीच आहे ना श्रेयाळाचं. हा महादेवाचा अवतार घेऊन येते ते नाही का. आता ते काय साधं आहे का ते
ते म्हणायला लागल्यानंतर काय परिस्थिती ती म्हणते ती एक तारीवाली असं भारी म्हणतात ना, त्या भावात जाऊनच म्हणते ते असं भारी. पूर्वी जागरणात बी कथा लावायची ना ती म्हणजे आता त्याच्यावर काय प्रसंग आहे. त्याप्रमाणे श्रीयाळ राजाचे घरी धरणी घेऊन त्याच्या हाताने त्याचे पोर मारवले. हा काही साधी परीक्षा पाहत नाही बाबा. त्या बाबाचं काम असले अवघड आहे. म्हणून म्हणले भक्ती ते कठीण 16 पोळी. पण हे पास झालेले लोक आहे बरं सगळे. कोणाचे आले पास सगळे परीक्षेत पास झाले. यांना अशा परीक्षा पाहिल्या का? जीव घेण्याची परीक्षा आहे. आता एक साध्या परीक्षा आहे का? स्वतःच्या पोराला उकळत कुठायचं, रडायचं नाही. वरून म्हणतो मी निपुत्रिकाची जेवत नाही म्हणले. आता त्याच पोर त्याला मारायला लावलं. उठवायला मागून तोच आहे. आपण तवर काय साधी अवकाळ आहे का? प्रसंग सामान्य नाही ना. काय स्वतःवर ज्या वेळेस येतं ना ते कळत असतं महाराज. सामान्य प्रसंग नाहीये. यांचेच नाव का पुढे आले असे पुराणात तर भरपूर उदाहरण आहे ना. टोकाचे प्रमाण टोकाचे असे भरपूर प्रमाण आहे. अजून एवढेच असं नाही. हे एक दाखला म्हणून दिली, एक उदाहरण म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी दिले. असे किती जणांची परीक्षा पाहिली बाबांना. बापरे बाप. ज्याप्रमाणे श्रीयाळ राजाचे घरी धरणी घेऊन त्याच्या हाताने त्याचे पोर मारवले. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुला जे भावाने बसणार आहे आता गोडीत म्हणते देवाला. त्यांच्या संसाराचा परिणाम तू पुढे काय करशील याचा काही ठाव ठिकाणा लागणार नाही. काय आता काय करीन हा बाबा. त्यांच्या संसाराचा परिणाम तू पुढं काय वाढून ठेवलंय, काय करशील याचा काही ठाव ठिकाण नाही लागायचं. तुकाराम महाराज त्यांच्या संसारा ही गती ठाव नाही पुढती. तुका म्हणे करीशी ते. अभंग जरा मोठा होता. हरी तू निष्ठूर निर्गुण नाही माया बहुकटी. नव्हे ते करीशी आन कवने नाही केले ते. घेऊन हरिश्चंद्राचे वैभव राज्य घोडे भाग्य सर्व. पुत्र पत्नी जीव डोंबा घरी उपस्थिती. नळ दमयंतीचा वियोग विघडिला त्यांचा संग. ऐसे जाणे जग पुराणे ही बोलती. राजा शिवी चक्रवर्ती कृपाळू दयाळू भूपती. तुळविले आणती तुळे मास तयाचे. कर्ण भिडता समरंगणी पाणी व्यापेला रणी. मागशी पाडोनी तेथे सात तयाचे. बळी सर्वस्वी उदार तेने उभारिला कर. करोनी कहार तो पाताळी घातला. श्रीयाळाच्या घरी धरणे मांडिले मुरारी. मारविले करी त्याचे बाळ त्या हाती. तुझ भावे जे भजती त्यांच्या संस्था गती. आता हे सगळे देवाला भजणारीच आहे ना. एवढे दाखले हे देवाची भक्त आहे ना. त्याची गती. तू अवघडच.
त्यांच्या संसारा गती ठाव नाही पुढती तुका म्हणे करीची ते. पुंडलिका वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान